नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठाचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपल्याला 6व्या शतकामध्ये ज्या काही धार्मिक आणि सामाजिक घटना घडल्या, जो धार्मिक प्रवाह निर्माण झाला, त्या विषयाची माहिती आपल्याला आजच्या या पाठामध्ये समजावून घ्यायची आहे। आपण ही माहिती 6 मुद्द्याच्या आधारे आपण ही माहिती समजावून घेणार आहोत। त्यामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि पारशी धर्म यांचा उदय कसा झाला, त्यांनी समाजाला कोणती शिकवण दिली, त्या धर्माचा सार काय होता, या सर्व बाबीचा आपण या पाठामध्ये विचार करणार आहोत। आपण या मागील पाठामध्ये वेदकालीन संस्कृतीची माहिती घेतली, वेद काळाविषयी माहिती आपण घेतली। आपल्या लक्षात आलं मागील पाठामध्ये की वेद काळातील शेवटी यज्ञविधीतील बारीक सारीक तपशिलाला नको आहे तेवढं महत्त्व देण्यात आलं आणि त्यामुळे काय झालं, बघ, त्याचा जो काही तपशील होता, जी माहिती होती, ती फक्त पुरोहितांनाच असायची, इतरांना ते माहीत करून घेण्याची मुभा नव्हती, मिळवण्याची मोकळीक नव्हती। त्यामुळं त्या वर्णव्यवस्थेमध्ये एक कडक प्रकारचे निर्बंध लादले गेले आणि यामुळं माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याच्या जन्मावर त्याची जात ठरू लागली किंवा त्याच्या जन्मावर त्याचं कर्तृत्वान ठरू लागलं। म्हणजे तो किती कर्तृत्वान आहे हे त्याच्या वर्णव्यवस्थेवरून ठरू लागलं। म्हणजेच त्याचा अर्थ त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला या गोष्टीवरून त्या माणसाचं कर्तृत्व ठरू लागलं। ही महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। यावर त्याचे समाजातील स्थान काय, हे तो कोणत्या वर्णव्यवस्थेमध्ये आहे ते ठरू लागलं। एखादा ज्याला ज्ञान कसल्याही प्रकारचं नाही, परंतु तो एक उच्चवर्णीय म्हणजे वर्णव्यवस्थेमधला असेल, ब्राह्मण असेल किंवा वैश्य असेल, क्षत्रिय असेल, तर त्याचं महत्त्व त्या ठिकाणी त्याच्या त्या वर्णव्यवस्थेवरून ठरू लागलं। आणि एखादा शूद्र जातीमध्ये जन्मलेला आहे, परंतु तो अतिशय कर्तृत्ववान आहे, बुद्धिमान आहे, पण त्याचं महत्त्व त्या ठिकाणी अजिबात नव्हतं। हे आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे। उपनिषदामध्ये आपण हे बघितलं की त्या काळामध्ये धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित राहिला नाही, तर त्याचं सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा पूर्णतः ते रूढ झालेलं आपल्याला आढळून येईल। अशा प्रकारची अधिक माहिती किंवा त्या काळामध्ये त्याचा अधिक व्यापक प्रयत्न होऊ लागला आणि यामुळंच उपनिषदातील विचार, आत्म्याचे अस्तित्व वगैरे अशा बाबीवर जास्त चर्चा होऊ लागल्या आणि त्यामुळं विशिष्ट देवतांच्या उपासनेवर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्यात आलं। त्या काळामधले जर काही आपण उदाहरण घेतले तर लक्षात येईल की शिवभक्तांचा शैव पंथ आणि विष्णू भक्ताचा वैष्णव पंथ या देवतांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुराणं लिहू लागली आणि यामध्ये पुरोहितांना जास्त महत्त्व आलं। त्यामुळे सामान्य जनता, सामान्य लोक जे होते त्यांना कसल्याही प्रकारचं ज्ञान मिळवायची मुभा नसायची, ते त्यांना मग कळत नसायचं। अशा प्रकारे ची अवस्था त्या काळामध्ये निर्माण झाली आणि ह्यामुळं इसवी सन 6व्या शतकामध्ये सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल अशा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारवंत पुढे येऊ लागले, विचार प्रवाह निर्माण झाले आणि या विचार प्रवाहाच्या माध्यमातून प्रत्येकाला स्वतःला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळू लागलं। स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्याचे स्वातंत्र्य या नवीन विचार प्रवाहामध्ये प्राप्त झाला। त्यामुळं एक प्रकारे धार्मिक प्रवाहामध्ये किंवा समाजामध्ये नवसंजीवनी निर्माण झाल्याचं आपल्याला कळून येतं। धर्मानी काही ठळक गोष्टी मांडल्या, त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला, ठसवण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातूनच नवीन विचारांचा प्रवाह, नवीन विचाराचे प्रवर्तक यामध्ये निर्माण झाले आणि त्यामध्ये सर्वात
अग्रगणी असलेले वर्धमान महावीर, गौतम बुद्ध अशा सारखे नवविचार घेऊन एक विचारवंत पुढे आले आणि मग नवीन एक धार्मिक प्रवाहाला सुरुवात झाली. मग या प्राचीन काळामध्ये जे काही नवीन धार्मिक प्रवाह निर्माण झाले त्यामध्ये सर्वप्रथम जैन धर्म या धर्माची स्थापना झाली आणि त्यामधून विचार प्रवाह उदयास आला. जैन धर्म हा प्राचीन काळातला एक अतिशय प्राचीन धर्म म्हणून ओळखला जातो. या धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला महत्त्व देण्यात आले. पहा, आपण जर थोडक्यात तुलना केली पाठीमागील आतापर्यंत आपण शिकलेल्या अभ्यासावरून, वैदिक संस्कृतीवरून, तर त्या ठिकाणी विशिष्ट लोकांना महत्त्व होतं आणि या नवीन प्रवाहामध्ये काय सर्व जाती धर्माला सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्याचा जन्म कोणत्या जातीमध्ये किंवा कोणत्या वर्णामध्ये झाला ह्याला महत्त्व नव्हतं, तर त्याचं कर्तृत्व कशा प्रकारचं होतं याला महत्त्व या ठिकाणी देण्यात आलं. आणि जैन धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. कुठल्याही जीवजंतूला इजा पोचली नाही पाहिजे, त्रास झाला नाही पाहिजे, अशा प्रकारचं तत्व जैन धर्माने स्वीकारलं. आणि त्या धर्मामध्ये धर्मज्ञान जे आहे ते प्रकट करण्याला किंवा धर्मज्ञान प्राप्त करणाऱ्याला त्या जैन धर्मामध्ये तीर्थंकर म्हणून आले. बघा, तीर्थंकर कोणाला म्हटलं जायचं तर जैन धर्मामध्ये धर्मज्ञान प्रकट करणाऱ्याला तीर्थंकर असं म्हटलं जाऊ लागलं. आणि जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले. त्यामध्ये वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते आणि त्यांनी समाजामध्ये एक प्रकारचं नवसंजीवनी समाजाला दिली. त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचं परिवर्तन घडून आणलं आणि त्या शिकवणीमध्ये त्यांनी लोकांना काय सांगितलं ते आपण आजच्या या वर्धमान महावीर यांच्याविषयीची जी माहिती मिळवणार आहोत त्यामध्ये आपल्याला माहिती मिळवणार. बघा, आता थोडक्यात आपण त्यांचा कार्यकाळ समजून घेऊया. इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा जो कालखंड आहे इसवी सन पूर्वीचा कालखंड आहे. त्यामुळं तुम्हाला माहिती आहे की कालगणनेमध्ये आपण काय करतो म्हणजे 1000 ते 1 असं घेतो. शतकामतचा जर विचार करायचा असला तर 100 ते 1 अशा पद्धतीनं आपण कालगणना इसवी सन पूर्वीची करतो. हे आपण इयत्ता 5वी मध्ये शिकलेलं आहोत. म्हणून इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा जो कार्यकाळ आहे तो वर्धमान महावीरांचा कार्यकाळ आहे. आज आपण ज्या बिहार राज्याची ओळख आपल्या पुढे आहे त्या राज्यामध्ये त्या काळात म्हणजे प्राचीन काळामध्ये वृज्जी नावाचे एक महाजनपद होते आणि त्यांची राजधानी होती वैशाली, जे की आज सुद्धा बिहारमध्ये एक शहर आहे. तर या वैशाली नगराचा एक भाग असलेला कुंडाग्राम नावाचं जे काही गाव होतं छोटंसं, त्या ठिकाणी वर्धमान महावीरांचा जन्म झाला. वर्धमान महावीरांच्या पित्याचे नाव म्हणजे वडिलांचे नाव सिद्धार्थ होते आणि आईचे नाव त्रिशला होते. आता या ठिकाणी वर्धमान महावीरांचं कार्य काय ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. वर्धमान महावीरांनी ज्ञान प्राप्ती करण्यासाठी आपल्या संपूर्ण घरदाराचा त्याग केला. घरदार सोडून त्यांनी साधारणतः 12.5 वर्ष म्हणजे 12 वर्ष त्यांनी वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाते. बघा, केवली हा शब्द कशामुळे आला तर त्यांनी साधारणपणे 12.5 वर्ष काय केली, तपश्चर्या केली, मग त्यांना ज्ञान प्राप्त झालं, म्हणून त्यांना केवली असे म्हटले जाऊ लागले. केवली या शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला समजून घ्यायचा आहे. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींना होणारी पीडा म्हणजे पहा, शरीराला आनंददायक ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानं होणाऱ्या ज्या काही आनंद आहे आणि त्रासदायक गोष्टी पासून होणाऱ्या ज्या पीडा दुःख आहे ते यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्याग करणे. सुख आणि दुःख थोडक्यात आपल्या भाषेमध्ये आपल्याला समजून घ्यायचं म्हणजे आनंद आला तर हुरळून जायचं नाही आणि दुःख झालं तर जास्त आपण म्हणजे होरपळून जायचं नाही किंवा
दुःख करत बसायचं नाही, सुख आणि दुःखावर विजय मिळवणे, थोडक्यात त्याला आपण विकार असं म्हटलेलं आहे. सुख आणि दुःख हे जे काही विकार आहेत त्याच्यावर त्यांनी विजय प्राप्त केला. त्या विजयालाच ते जिन म्हणजे जिंकणारा असं त्यांना म्हटलं जाऊ लागलं. पहा, वर्धमान महावीरांचा कार्यकाळ समजून घेत असताना किंवा त्यांचं ज्ञानप्राप्तीचा मार्ग समजून घेत असताना हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की त्यांनी साधारणपणे 12.5 वर्ष तपश्चर्या केली आणि मग त्यांना ज्ञान प्राप्त झालं, म्हणून त्यांना केवली म्हटलं जाऊ लागलं. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि ह्याच्यामध्ये शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टी म्हणजेच आनंद देणाऱ्या गोष्टी आणि दुःखकारक वाटणाऱ्या गोष्टी, पीडा देणाऱ्या गोष्टी, या गोष्टीवर विजय प्राप्त करणे म्हणजेच त्यांना जिन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. जिन म्हणजे जिंकणारा असं ही म्हटल्या जातं. पहा, जिन म्हणजे काय? जिन या शब्दापासून मग पुढं जैन या शब्दाचा शब्द रूढ झाला किंवा शब्द तो तयार झाला. जैन धर्मामध्ये मग त्यांनी कशा प्रकारे ज्ञानप्राप्ती केली ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजलेली आहे. आणि त्यांनी सुख आणि दुःख या विकारावर विजय मिळवला म्हणून त्यांना वीर म्हणू लागले. म्हणून शेवटी वर्धमान यांना महावीर असं म्हटलं जाईल. आता महावीर हे शब्द कसा पडला तर लक्षात घ्या. पुन्हा एकदा मी सांगतो, सुरुवातीपासून एका मिनिटात थोडक्यात लक्षात घ्या. तर वर्धमान महावीरांनी 12.5 वर्ष तपश्चर्या केली, मग त्यांना ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना केवली म्हटले जाऊ लागलं. की म्हणजेच काय तर शरीराला वाटणाऱ्या सुखकारक वाटणाऱ्या म्हणजे आनंददायी गोष्टी आणि दुःखकारक वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे पीडा देणाऱ्या गोष्टी याचा त्याग करणे, याची शरीराला जाणीव न होऊ देणे, त्यालाच काय म्हटलेलं आहे? विकारावर विजय मिळवणे. आणि त्यांनी अशा विकारावर विजय मिळवला म्हणून त्यांना जिन म्हणजेच जिंकणारा असं म्हटलं जाऊ लागलं. आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं जिन या शब्दापासून जैन या शब्दाचे शब्द तयार झाला आणि ते विकाराला विजय मिळवणारे होते म्हणून त्यांना वीर असं म्हटलं जाऊ लागलं. पुढे वर्धमान महावीरांना काय वर्धमान यांना महावीर हा शब्द प्राप्त झाला. वीर हा शब्द कसा प्राप्त झाला हे तुम्हाला लक्षात आलं. त्यांनी विकारावर विजय मिळवला म्हणून त्यांना वीर हे शब्द प्राप्त झाला. आणि जवळजवळ या ज्ञानप्राप्ती नावानंतर त्यांनी लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी साधारणपणे आयुष्यातले 30 वर्ष त्यांनी लोकांना उपदेश केला. आणि त्यांना जे ज्ञान प्राप्ती झाली ते लोकांना सहजपणे समजावं म्हणून त्यांनी लोकभाषेमधून, त्या काळामध्ये लोकांमध्ये जी वापरली जाणारी लोकभाषा होती तिचं नाव होतं अर्धमागधी. अर्धमागधी या लोकभाषेमधून त्यांनी सतत 30 वर्ष लोकांशी संवाद साधला आणि लोकांना ज्ञान मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी सांगितलेला जो धर्म आहे त्याचं मूळ तत्व शुद्ध आचरण आणि अहिंसा या तत्वाचा वापर त्यांनी धर्मामध्ये केला. तर अशा पद्धतीनं मग वर्धमान महावीरांनी जे काही धर्म सांगितले त्याचं सार पंचमहाव्रतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पंचमहाव्रते आणि त्रिरत्न यामध्ये हे सगळं त्यांचा सार सामावलेला आहे. त्यांनी जो काही उपदेश केला ते उपदेश आपल्याला जर पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने समजून घेतली तर तो उपदेश सहजपणे आपल्याला समजावून घेता येतो. बघा, तर अशा पद्धतीनं मग त्यांनी काय केला, लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकराच्या सभा घेतल्या आणि त्या सभेलाच पुढं नाव काय देण्यात आलेलं आहे? समवसरण, समतेवर आधारलेला. समवसरण म्हणजे काय? समतेवर आधारलेला. अशा प्रकारे म्हणजे तीर्थंकरांनी ज्या ज्या सभा घेतल्या आणि जे उपदेश केलं त्याला समवरण असं म्हटलेलं आहे. आणि समवसरण म्हणजेच काय एक प्रकारचा समतेवर आधारलेला विचार. आणि या समवसरणामध्ये सर्व वर्णातील लोकांना सामावून घेण्यात आलं. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी आतापर्यंतच्या मागील अभ्यासाची तुलना आपण केली असता तर मागील अभ्यासामध्ये वैदिक काळामध्ये विशिष्ट धर्मात म्हणजे वर्णातल्या लोकांवरच काय होतं, त्यांचा सगळा पगडा होता, त्यांच्याकडे तो ताबा होता.
परंतु जैन धर्मामध्ये तसं नाही. तर त्यांच्या तीर्थंकरामध्ये जे उपदेश करत असताना जे लोक जमायचे, सभा घ्यायच्या, त्या सभेमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान देण्यात आलेलं होतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. मग त्यांनी दिलेला जो सार पंचमहाभारतामध्ये आणि त्रिरत्नामध्ये आहे असं म्हटलंय. तर तो काय सार आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ. आता पहा, पंचमहाभारते म्हणजे तर जीवन जगण्याचे जे काही नियम असतात ते नियम काटेकोरपणे कसं पालन करावं हे पंचमहाभारतामध्ये सांगितलेलं आहे. अतिशय सोपे नियम आहेत. ते कोणते आहेत ते आपण समजून घेऊया. अहिंसा. आता अहिंसा या शब्दाचा अर्थ तुम्हाला सुद्धा लक्षात येईल. अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला इजा पोहोचली नाही पाहिजे, दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असं वागू नये, त्याला म्हणायचं अहिंसा. लक्षात आलं असेल. अहिंसा म्हणजे काय, तर कोणत्याही जीवाला पृथ्वी किंवा सृष्टीमध्ये असलेले जे काही जीवजंतू आहेत त्या कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा दुःख प्राप्त होईल अशा प्रकारे आपण वागू नये, अशा त्याला हिंसा म्हणायचे. त्याच्यानंतर दुसरं महाव्रत आहे सत्य. प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी. आपण दिलेला जो शब्द असतो तो शब्द आपण पाळला पाहिजे, म्हणजेच खरेपणानं वागलं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे. हे त्यांनी आपल्या वचनामधून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर अस्तेय. अस्तेय म्हणजे काय, स्थेय म्हणजे चोरी, दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे अस्तेय. म्हणजे त्याला आपण चोरी करणे असं म्हटलं. म्हणजे एखाद्या वस्तू आपण तिच्यावर जरी तुमचा हक्क असला परंतु त्या मालकाला न विचारता आपण घेणं म्हणजे ते सुद्धा काय एक प्रकारची चोरी आहे असं म्हटलेलं आहे. आणि चोरी न करणे म्हणजे असते. बघा, सहज आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे की चोरी न करणे म्हणजे असते. आणि चोरी करण्याची व्याख्या, चोरीची व्याख्या म्हणजे काय सांगितलेलं आहे, किंवा एखाद्याचा खूप मोठा दरोडा टाकणे ह्याला चोरी असं म्हटलेलं नाही. तर एखाद्याची वस्तू आपण घेतोय त्यांना न विचारता त्या वस्तूच्या मालकाला ज्यांची आहे त्या मालकाला न विचारता जर आपण ती वस्तू घेतली तर ती सुद्धा एक प्रकारची चोरी आहे. तसं न करणे त्याला म्हणायचे असते. तर अशा पद्धतीनं अहिंसा, सत्य, असते हे काय लक्षात आलं असेल तुमच्या. तर आता पुढे जाऊया आपण. अपरिग्रह. बघा, अपरिग्रह म्हणजे काय, तर माणसाच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काय होत असते, माणूस संपत्ती मिळवण्याचा किंवा वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्याची हाव त्याच्या मनामध्ये निर्माण होतो, त्याला आपण स्वार्थ असं म्हणतो. ते न करणे त्याला अपरिग्रह असं म्हटले. म्हणजे मनामध्ये हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याकडे माणसाचा जास्त कल असतो आणि तसं न करणे, असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. समजलं असेल तुम्हाला. अपरिग्रह म्हणजे काय, तर आपल्या मनामध्ये हाव बाळगून किंवा जास्त प्रकारचा साठा करणे, संपत्ती गोळा करणे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, अपरिग्रह म्हटलंय. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ काय, तर शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. बघा, मग आपण बघितलं की सुरुवातीला समजावून घेतलं, जे ज्ञान प्रकट केल्यानंतर केवली प्राप्त झाली. केवली या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला की शरीराला सुखकारक वाटणाऱ्या आणि दुःखकारक वाटणाऱ्या गोष्टीवर त्याग करणे. तसंच ब्रह्मचर्य या शब्दाचं आहे की शरीराला सुखकारक वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करणे म्हणजेच त्याला काय म्हणायचंय, ब्रह्मचर्य असं म्हणायचं. म्हणजे एक प्रकारचं व्रत आहे, एक प्रकारची उपासना आहे की आपण शरीराला ज्या काही सुखकारक गोष्टी वाटतात त्या गोष्टी त्यागणे, सुखाच्या गोष्टी त्यागणे. बऱ्याच वेळा हे काम खूप कठीण असतं, आहे की नाही. आपल्याला आनंददायी गोष्टी नेहमी हव्याशा वाटतात. एखादं आपल्याला आवडलेली वस्तू असेल ती आपल्याला हवीशी वाटते, परंतु ब्रह्मचर्य या शब्दाचा अर्थ तसा नाही. तर आपल्याला ज्या काही सुखकारक वाटणाऱ्या गोष्टी असतात त्याचा पूर्णतः त्याग करणे म्हणजेच त्याला आपण ब्रह्मचर्य असं म्हटलं. आणि त्याचं पालन करणे हे त्या तत्वामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पंचमहाव्रते काय आहे ते आपण बघितलं. पंचमहाव्रतामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह
आणि ब्रह्मचर्य अशा प्रकारचे 5 महाव्रत वर्धमान महावीरांनी सांगितलेले आहेत. आणि हे 5 महाव्रते जर आपल्या लक्षात राहिली तर आपण सहजपणे आपण काय करू शकतो, आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, हे याच्यावरून लक्षात येईल. त्याच्यानंतर आहे त्रिरत्ने. आता 3 गोष्टी सांगितल्या, त्याला रत्ने असं म्हटलेलं आहे. ते त्रिरत्ने कोणते आहेत पहा, ते सुद्धा सहज आपण व्यवहारामध्ये सहजतेने आपण पाळू शकतो अशा प्रकारचे आहेत, परंतु ती पाळली पाहिजे. तर कोणते त्रिरत्न आहेत, तर पहिला आहे सम्यक दर्शन, दुसरा आहे सम्यक ज्ञान आणि तिसरा सम्यक चारित्र्य. म्हणजे पहा, ही 3 तत्वे सम्यक याचा अर्थ संतुलित असा आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या अनेक गोष्टीमध्ये काय झालं पाहिजे, संतुलन राहिलं पाहिजे. व्यवहारामध्ये किंवा आपण दैनंदिन जीवन जगत असताना संतुलित राहिलं पाहिजे. तर सम्यक दर्शन या शब्दाचा काय, तीर्थंकरांनी जे जे काही उपदेश केले त्या उपदेशाचं सत्य जाणून घेणे, त्याला काय म्हटलेलं आहे, सम्यक दर्शन असं म्हटलं. वर्धमान महावीराने मग आपण बघितलं की त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारच्या सभा घेतल्या, त्याच्यामध्ये लोकांना जो काही उपदेश केला अर्धमागधी भाषेमध्ये, आणि त्या उपदेशाचं सार समजावून घेणे आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवणे, म्हणजे ते अंमलात आणणे, त्याला म्हणायचंय सम्यक दर्शन. त्याच्यानंतर दुसरं आहे सम्यक ज्ञान. आता सम्यक ज्ञान म्हणजे काय, तीर्थंकरांनी जो काही उपदेश केला तसं सम्यक दर्शन आहे, त्या दर्शनाचं जे काही सार आहे त्याचा अभ्यास करणे, त्या तत्वज्ञानाचा नित्यनेमाने अभ्यास करून त्याचा सखोल जो अर्थ आहे, डीप ज्याला म्हणतो आपण, तो पूर्णचा अर्थ समजावून घेणे, त्याला म्हटलेलं आहे सम्यक ज्ञान. आणि तिसरा आहे सम्यक चारित्र्य. पंचमहाव्रताचे काटेकोर पालन करणे, त्याला म्हणायचे सम्यक चारित्र्य. आता बघा, हे जे 5 महाव्रते सांगितले त्याचं जर काटेकोरपणाने पालन केलं तर माणसाचं चारित्र्य शुद्ध राहतं, आचरण शुद्ध राहतं. चारित्र्य म्हणजे आपलं आचरण, दैनंदिन वागणं. मग दैनंदिन वागणं आपलं कधी सुधरेल, कधी हे होईल, तर ह्या 5 गोष्टी जे आहेत, अहिंसा आहे, सत्य आहे, त्याच्यानंतर अस्थेय आहे, अपरिग्रह आहे, ब्रह्मचर्य आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय म्हणजे सत्य, खरे बोलणे, अहिंसा, कसल्याही प्रकारच्या जीवजंतूला इजा न पोहोचणे, त्याच्यानंतर अस्थेय म्हणजे चोरी न करणे, अपरिग्रह म्हणजे संपत्तीची हाव न बाळगणे, ब्रह्मचर्य म्हणजे काय, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याग करणे. आपण एवढं जर समजा जीवनामध्ये केलं तर माणूस तो एकदम यशस्वी होऊ शकतो. अशा पद्धतीचं ज्ञान पंचमहाव्रते आणि त्रिरत्नामध्ये सांगितलेलं आहे. ते ज्ञान आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या म्हणजे जैन धर्माचा सार जो आहे तो थोडक्यात सांगितलेला आहे. त्यांच्या उपदेशाचं सार काय ते थोडक्यात बघूया आपण आता. बघा, महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्वाचा मानला जातो. बघा, सत्य जर मिळवायचं असेल तर उपदेशामध्ये अनेकांतवाद म्हटला जाणारा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा अभ्यास जर आपण केला तर त्याच्यामध्ये आपल्याला सत्याचा शोध मिळतो. अनेकांत या शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ होतो. पैलू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भाग, त्याच्यातले वेगवेगळे पैलू आपण समजावून घेतले, त्याचा अर्थ समजून घेऊन अभ्यास केला तर आपल्याला सत्याचा शोध घेताना विषयाच्या केवळ एका दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष न काढता संपूर्ण पैलूचा अभ्यास करून निष्कर्ष काढला पाहिजे किंवा काय पाडला पाहिजे, अंदाज बांधला पाहिजे. आपण एखादा व्यक्ती कसा वागतो त्याच्या चरित्राचा अभ्यास करत असताना त्याच्या सगळ्या वागण्याचा अभ्यास, प्रत्येक पैलूचा अभ्यास जर आपण केला तरच आपण त्याच्यावर निर्णय देता येतो. किंवा एखादी दुसरी गोष्ट त्याच्याकडनं चुकीची झाली म्हणून त्याच्यावर ठपका ठेवणं, त्याला आपण म्हणजे सगळ्या पैलूचा अभ्यास झाला असं म्हणता येत नाही. तर प्रत्येक पैलूवर अभ्यास करणे आणि मग सिद्धांत ठरवणे किंवा सिद्धांत मानणे, या सिद्धांतामुळे काय होते, मग समाजामध्ये स्वतःच्या मताविषयी दुराग्रह धरण्याची वृत्ती राहते. बघा, हे जर आपण पैलू मानले, जे अनेकांतवाद जो आहे तो त्याचा सिद्धांत जर आपण समजून घेतला तर काय होतं
की छोट्या छोट्या गोष्टीमुळं आपण एकमेकावर जो समाजामध्ये दुराग्रह ठेवतो तर तो दुराग्रह आपला आपोआपच मनामधला निघून जाऊ शकतो. तर ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. इतरांच्या मताविषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारची सहिष्णुता निर्माण होते. इतराबद्दल आपण आदर करण्याची वृत्ती आपल्या मनामध्ये या अभ्यासामुळे किंवा जैन धर्माच्या मध्ये जे वर्धमान महावीरांनी सांगितलेला उपदेश आहे त्याचा सार थोडक्यामध्ये तो सांगितलेला आहे. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो हे वर्धमान महावीरांनी सांगितलेलं आहे. मग जे आपण चर्चा केली की वैदिक काळामध्ये त्याचं जे महत्त्व व त्याच्या वर्णव्यवस्थेवरून ठरवल्या जायचं, तसं वर्धमान महावीरांनी काय सांगितलेलं आहे, मनुष्याचा जो मोठेपणा आहे, त्याचा जो चांगुलपणा आहे किंवा त्याचं जो ज्ञान आहे ते त्याच्या कशावर, त्याच्या वर्णावर अवलंबून नसून उत्तम चारित्र्यावर अवलंबून आहे. आता उत्तम चारित्र्य म्हणजेच काय, थोडक्यात ही पंचमहावर्ते ज्यांच्या तत्वामध्ये बसतात त्यांना उत्तम चारित्र्य आपण म्हणता येते. म्हणजे आपण हे 5 तत्व जे स्वीकारू शकतात आणि ते आपल्या जीवनामध्ये लागू करू शकतात त्यांना त्यांचं चारित्र्य हे कसं असणार आहे, उत्तम चारित्र्य असणार आहे. म्हणजेच आपण त्याची जी काही मोठेपणा आहे तो कशावरून ठरवायचा, वर्णावरून ठरवायचा, नाही तर त्याच्या उत्तम चारित्र्यावरून ठरवायचा, असं वर्धमान महावीराने सांगितलेलं आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या शिकवणीमध्ये आली की वैदिक काळामध्ये स्त्रियांना महत्त्वाचं स्थान नव्हतं, दुय्यम स्थान होतं. त्यांना चूल आणि मूल एवढ्यापुरतंच मर्यादित त्यांना घरामध्ये ठेवलेलं होतं. परंतु वर्धमान महावीरांनी स्त्रियांना सुद्धा महत्त्व दिलं. स्त्रियांना सुद्धा ज्ञान मिळवण्याचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये बंद झाले होते. ते वर्धमान महावीरांनी काय केले, सर्व स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार आहे किंवा ज्ञान प्राप्ती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश त्यांनी केला. सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा, मनामध्ये इतराबद्दल दया करुणा बाळगा, अशा पद्धतीचं जगा आणि जगू द्या, अशा प्रकारचा उपदेश वर्धमान महावीराने आपल्याला त्यांच्या धर्माद्वारे जैन धर्मामधून दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं थोडक्यात जैन धर्माचा आपण अभ्यास केला, परंतु त्याच्यामध्ये जी काही माहिती आपण समजावून घेतली, पंचमहावर्ते, त्रिरत्ने, त्यांना म्हणजे जिंकणारा किंवा केवली काय आहे, वर्धमान महावीरांना वर्धमान महावीर ब्रीद कशामुळे मिळालं, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण थोडक्यात केलेला आहे. तर हा अभ्यास चांगल्या पद्धतीनं तुम्ही एकदा वाचा, समजून घ्या. त्याच्यात तुम्हाला काही जर समजत नसेल तर ते तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर आपण राहिलेला जो भाग आहे, पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. नमस्कार.